नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरी आणा या 7 शुभ वस्तू आणि वर्षभर घरामध्ये राहील प्रसन्न वातावरण आणि पॉझिटिव्हिटी। चला तर जाणून घेऊया कुठल्या 7 वस्तू ज्या आहेत ज्या आपण घरी आणल्यानंतर आपल्या घरातील वातावरण जे आहे ते नेहमीच पॉझिटिव्ह राहील आणि आपल्या घरामध्ये अत्यंत प्रसन्न आपल्याला वाटत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। येणारं नवीन वर्ष आपल्यासाठी सुख समाधानाचं आनंदाचं जावं असं प्रत्येकालाच वाटतं। म्हणून नवीन वर्ष सुरू होण्याआधीच तुम्ही काही वस्तू घरात आणून ठेवल्यात तर घरामध्ये सकारात्मक वातावरण वाढण्यास मदत नक्कीच होईल। अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरात ठेवल्याने घरातील वातावरण चांगले राहण्यास मदत होते? चला तर बघूया। सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करून लाईक सुद्धा करा। अनेकांच्या घरामध्ये तुम्हाला लाफिंग बुद्धाची छोटी किंवा मोठी मूर्ती पाहायला मिळेल। असं मानलं जातं की घरात लाफिंग बुद्धा असतील तर या घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही आणि घर नेहमी आनंदी राहतं। घरामध्ये वादविवाद कमी होतात आणि घरामध्ये एकोपा कायम राहतो। तसेच दुसरी गोष्ट म्हणजे मोरपंख। मोरपंखाकडे पाहिलं तरी मन आनंदून जातं। नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही मोरपंख घरी आणून ठेवले तर डेकोरेशनसाठी एक खास पर्याय सुद्धा मिळेल। सोबतच तुमच्या घरातील वातावरणामध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवायला लागेल। घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढून घरामधली नकारात्मकता दूर होण्यास लगेच मदत होईल। हॉलच्या भिंतीवर किंवा देव्हाऱ्याजवळ तुम्ही मोरपीस ठेवू शकता। त्याने तुमच्या घरातली निगेटिव्हिटी कायमची दूर होण्यास मदत मिळेल। तिसरी गोष्ट म्हणजे धातूचा कासव। धातूचा कासव घरी ठेवणे फार लकी मानलं जातं। छोट्या धातूचा कासव अनेक जण पाण्यात ठेवून एका भांड्यामध्ये कायम घरामध्ये ठेवतात। शक्यतो हा कासव तुम्ही उत्तर दिशेला ठेवू शकता, पण शक्य नसल्यास तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता। हा कासव तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी सोबतच आनंद, ऐश्वर्य, संपत्ती लवकरच खेचून आणेल। म्हणून ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवा की ह्या गोष्टी नवीन वर्ष चालू होण्याच्या आधी आपल्या घरामध्ये आणायच्या आणि आपल्या घरातील वातावरण सुखी आणि समाधानी करायचं। नंतरची गोष्ट म्हणजे मनी प्लांट। मनी प्लांट घराची शोभा वाढवण्याच्या दृष्टीने परफेक्ट रोप आहे, ज्यामुळे बाल्कनी बहरेल आणि घर कायम पॉझिटिव्ह राहील। मनी प्लांट हे अत्यंत सुंदर रोप आहे जे तुम्ही घरात कुठेही लावू शकता। या रोपाला जास्त पाणी आणि सूर्यप्रकाशाची गरज देखील नसते। ते कायम वाढत राहतं आणि त्याला सावली जर दिली तर ते छान हिरवगार नेहमी राहतं आणि घरामध्ये पैशाचा स्रोत जो आहे तो कायमस्वरूपी येत राहतो। नंतरची गोष्ट म्हणजे तुळस। तुळशीची अनेक औषधी फायदे तर आहेत जे आपल्याला माहितीच आहेत। याशिवाय तुळशीची पूजा देखील आपण दररोज करतच असतो। जर घरात असलेल्या तुळशीचे पाने कोमेजले असतील किंवा पानांचा व्यवस्थित वाढ होत नसेल तर नवीन वर्षात नवीन तुळशीचे रोप घरी नक्की आणा आणि घरामध्ये सकारात्मकता कशी येत नाही ते बघा। तसेच अनेक शोपीसेसच्या दुकानामध्ये धातूचा हत्ती विकला जातो। तुम्ही देखील तुमच्या घरी धातूऐवजी लाकडाचा हत्ती घरामध्ये ठेवू शकता किंवा हत्तीची छोटीशी मूर्ती घरामध्ये आणू शकता। तुमची आवडती पुस्तकं घरी आणून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन वर्षात जास्तीत जास्त वेळ आवडीची पुस्तके वाचण्यास घालवता येईल। सध्या मोबाईलमुळे लोकांचं पुस्तक वाचण्याचं प्रमाण कमी झालं आहे। जर तुम्ही पुस्तकं आणलीत तर नवीन वर्षात काहीतरी करण्याचा आनंद नक्कीच मिळेल। आजकाल बाजारामध्ये सुंदर सुंदर डिझाईन्सच्या डायरीज उपलब्ध होतात, तर कस्टमाइज डायरीज सुद्धा बनवून मिळतात। अशी डायरी नवीन वर्षाच्या सुरुवातीला विकत घेऊन तुम्ही त्यामध्ये आपले अनुभव, दैनंदिन कामात येणारे चॅलेंजेस, तुम्हाला कराव्याशा वाटणाऱ्या अशा नवीन गोष्टीबद्दल लिहू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नवीन वर्षात काय काय खरेदी करण्याचा विचार केला आहे हे आम्हाला सुद्धा कळवा। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।